नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, आपण काल मी तुम्हाला ज्याची कटिंग दाखवली वन टक्सच्या ब्लाऊजची, त्याची आपण स्टिचिंग करूया. तर फ्रंट भाग मी जोडून घेतला आहे. आता आपण बॅक साईडची डिझाईन अगोदर बनवून घेऊ. तर कशी बनवायची, या पद्धतीने कपडा ठेवायचा आणि तो हलक्या हाताने अगोदर प्रेस करून घ्यायचा. प्रेस केल्याने काय होतं, कपडा एकदम व्यवस्थित होतो आणि कुठं अशी रेषा वगैरे आडीगुडी राहत नाही. त्याने काय होतं, ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते मग. तर या पद्धतीने प्रेस फिरवून घ्यायची. ते वाटलंच तर खाली एखादा कपडा पण घ्यायचा, पण मी स्टिच करते आणि त्याच्यावरच करू राहिले प्रेस, त्यामुळे माझ्याकडे टेबल पण नाही आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं माहिती आहे, आपण सुरुवात कधी पण छोट्यापासूनच करायची असते. तर मला पण करायची खूप इच्छा होती, त्यामुळे मी घरातून करते. तर या पद्धतीने कट करायचं गळ्याचा आकारवरचा. आणि आता खालचा जो गळ्याचा आकार आहे तो आपण कट करून घेऊ. दोन्ही कपडे सेपरेट सेपरेट ठेवा नवीन शिकत असाल तर, कारण खालचा कपडा पण कट होण्याची भीती वाटते. मग या पद्धतीने आपण कट केला. आता खालचा कपडा आपण एकदा ठेवून बघू कसा वाटतोय, डिझाईन कशी वाटते. तर या पद्धतीने डिझाईन वाटते. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन चालू आहे. आणि आता मधले पार्ट आपण सेपरेट करून घेऊ. आता खालचा कपडा बाजूला ठेवू आणि याला आपण गोटाऐवजी ही लेस वापरणार आहोत. याला गोटापट्टी लेस म्हणतात. तर ही आतमधून वापरायची, गोट पण लावायचं नाही आणि पलटी मारून एकदम सुंदर अशी फिनिशिंग वाटते. बघा तुम्ही आता डिझाईन किती सुंदर वाटेल आपली. तर या पद्धतीने थोडंसं. आणि आता ही जे कोण आहेत, त्रिकोण आहेत, ते आतल्या बाजूने घ्यायचे, म्हणजे गळ्याच्या बाजूने उलटे नाही लावायचे. कारण आपण ज्यावेळेस पलटी मारू कपडा, त्यावेळेस मग ते बाहेरून आले पाहिजे गळ्यासारखे. तर या पद्धतीने बघा असे लावून घ्यायचे. थोडंसं दमणी घ्यायचं या ठिकाणी, कारण आपल्याला फिनिशिंग द्यायची, त्यामुळे ब्लाऊज शिवताना घाई अजिबात करायची नाही. ते बघायचं या ठिकाणी सेप जमतो आहे का, नसेल जमत तर डायरेक्ट बाहेर टिप करून घ्यायची आणि कट मारून घ्यायचं. आपण बघायचं आपल्याला जमतं आहे का, नाही जमत तर मग या पद्धतीने आयडिया करायची. आता इथपासून पुन्हा लावायला सुरुवात करायची. आता इथपासून केली आपण लावायला सुरुवात. बरोबर शेवटपर्यंत अशीच लावून घ्या. एकदम दमणी. आणि हे बघा आता एकदम दमणी लावत लावत शेवटपर्यंत आलो आहे आपण. आता वरचा गळा राहिला आहे. या ठिकाणी पण कोणावर असं कोण ठेवून हे बघा आता लावून झाली पूर्ण आपली. आता हा कपडा ठेवायचा त्यावर. तर सोयीची बाजू लेसच्या बाजूने आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा कपडा कपड्यावर ठेवून हाताने अगोदर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसवा. या पद्धतीने. आणि याला आपण आता टाचण लावून घेऊ, म्हणजे आपला कपडा हलणार नाही. तर कोणी कोणी धाग्याने पण शिवून घेतो. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या सर्व बाजू एक लांब लांब टाका टाकत, एकदम मोठ्या सुईने लांब लांब टाका टाकत हाताने शिवून घ्यायचं, म्हणजे कपडा अजिबात सरकत नाही. आणि जर तुम्ही असं थोडंसं येत असेल तर मग काही हरकत नाही असं शिवायला. आता वरच्या गळ्याला आपण टिप मारून घेऊ. तर हाताने बरोबर प्रेस करून लक्षात घ्यायचं, किंवा ती जी टिप मारलेली ना आपण लेस लावताना, त्या टिपवरच टिप घ्यायची एकदम. हे काम एकदम दमाने करावं लागतं, कारण हा पाठीमागचा भाग असतो आणि तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे. या पद्धतीने बघा आता. बरोबर टिपवर टिप घेत चालायची. बरोबर कोणावर आणून मशीन थांबवायची आणि बरोबर स्लोली घ्यायचं एकदम. या ठिकाणी बघा. आता या व्हिडिओमध्ये आपल्या ब्लाऊजची स्टिचिंग पण कवर होते आणि ब्लाऊजची डिझाईन पण कवर होते.
त्यामुळे नाही समजलं तर व्हिडिओ डबल पहा किंवा स्लो करून पहा एकदम. आता खालच्या बाजूने टिप मारून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला दुमडपट्टी लावावी लागणार नाही. आपण ब्लाऊजचा खालचा आकार गोल घेतला आहे, कारण सगळ्या ब्लाऊजमध्ये तसं नसतं. कारण मग मागच्या बाजूने किंवा साईडने आपल्याला थोडंसं असं कपडा आतमधून बाहेर डोकवतो आहे किंवा असं वाटतं ना, सगळ्यांचंच असतं. कोणाकोणाचे ब्लाऊज तुम्ही ऑब्झर्व करत चला, तर या अशा कटिंगमुळे ते होणार नाही. आता हा सर्व गळ्याचा आकार आतमधून कट करून घ्या. स्टेप बाय स्टेप मी पूर्ण दाखवलं आहे तुम्हाला ब्लाऊज. आज आपला ब्लाऊज क्लासचा 3रा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही एकदम दम्माने आणि छान असे व्हिडिओ बघत चला. पहिला व्हिडिओ आहे आपल्याला, यामध्ये आपले 2 पॉईंट कवर झाले. एक म्हणजे माप कसे घ्यायचे आणि दुसरं म्हणजे कटिंग वगैरे. तर आता इथून पुढे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिकवेल मी तुम्हाला, तर त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आता हे जे आतमध्ये पॉईंट म्हणजे आपण स्टिच केलेले टिप मारलेली आहे, त्याला थोडे थोडे कट देत चला, कारण हा राऊंड आकार आहे, मग तो छान बसला पाहिजे. आता या पद्धतीने कट देऊन झाले. आता याला आपण मारू पलटी. तर याला आपण कॅनव्हास पण वापरू शकतो आहे, पण तुम्ही सुरुवात करू राहिले ते तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून मी तुम्हाला पलटी मारायचं शिकवलं आहे. पुढं आपण कॅनव्हासचे गळे पण बघूया. आता हे आकार जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे, दोन्ही पण बाजूचे. कशाच्या सहाय्याने आतमध्ये थोडेसे लोटून घ्यायचे, म्हणजे आहे ती डिझाईन एकदम बाहेर येते. हे बघा, आता दोन्ही बाजूने बाहेर आली डिझाईन एकदम व्यवस्थित अशी. आता याला हाताने एकदा प्रेस करून घ्या व्यवस्थित अशी. आता खालची बाजू बोटाच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित आकार देऊन घ्या, कारण ते सर्व आकार बाहेर नाही आला तर कुठं अस्तर दिसतं कुठं नाही असं होऊन जातं मग. त्यामुळे दम्माने असं व्यवस्थित आकार देऊन घ्या. जे डिटेलमध्ये आम्ही ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा, या पद्धतीने करून घेतलं आपण. आता याला आपण प्रेस मारून घेऊ, म्हणजे हा आकार सेट होऊन जाईल. बघा, पूर्ण डिझाईन आपली सेट झाली आणि या पद्धतीने डिझाईन तयार झाली. किती सुंदर वाटते. आता याला आपण दाब टीप देऊन घेऊ एकदम साईडनी. एका मशीनच्या साह्याने एकसारखी टीप आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि आता याला आपण टीप मारून घेऊ बरोबर अशी. एक मशीनचे ते 2 रेषा असतात ना, आपल्या ज्याला सुई होती त्याच्या खाली चालतं, तर त्याचं एक पॅन्डलच चाललं पाहिजे, एवढं एकसारखी टीप देऊन घ्यायची. बघा, बरोबर आपण टीप देतोय. एकदम एकसारखी टीप घ्यायची. आता याला साईडने पूर्ण टिप मारून घ्यायची. तर हे बघा, मी साईडने पूर्ण टिप मारून घेतली आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. आता आपण याला टक्स मारणार आहोत. तर शोल्डरच्या बरोबर सेंटरला टक्स घ्यायचा आणि तो वरती 4.5 इंच आला पाहिजे. तर आपलं हाताचं जे माप आहे, अंगठा आहे, तिथपर्यंतच आलं पाहिजे. बरोबर हात ठेवायचा आणि हाताच्या अंगठ्याच्या तिथं आलं पाहिजे ती टीप. हा टक्स बघा आता आला. आता दुसरा टक्स बघा मी कसं मारते, बरोबर शोल्डरच्या सेंटरलाच घ्यायचा. असं हात मारला की बरोबर अंगठ्यापर्यंत आली पाहिजे आपली. आता हे बघा, आपलं पाठीची डिझाईन पूर्ण तयार झाली. आता तिथं आपण शो बटन लावू किंवा लटकन लावू, काहीही लावू शकतो आहे. तर आता पाठीची डिझाईन पूर्ण तयार झाली. आता आपण घेऊ फ्रंटचा भाग. फ्रंटचा भाग कसा स्टिच करायचा, अगोदर टक्स मारून घ्यायचे.
आता आपण दोघांनी पण समोरासमोर ठेवून घेऊ. उजवा स्वीच बघायचा आणि हे बघा आता या ठिकाणी बरोबर टक्स देऊन घ्यायचा. एक्स्ट्रा कपडा असेल तर तो कट करून टाकायचा किंवा मग आपला टक्स खालीवर होईल. तर सर्व ब्लाऊज शिवताना असेच दमाने शिवायचे एकदम, म्हणजे आपल्याला पण शिवता येते व्यवस्थित. आणि फिनिशिंग महत्त्वाची असते कुठल्याही ब्लाऊजची. आपल्याकडे कस्टमर वाढायचे असो किंवा आपल्या ब्लाऊज आपल्या अंगावर पाहून लोक आपल्याकडे येतात ना, त्यामुळे आपण पहिलं ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित द्यायची. या पद्धतीने आता डबल टिप मारून घेऊ आपण याला. प्रत्येक टिप डबल घेत चला, म्हणजे ब्लाऊज पण मजबूत बनतो. या पद्धतीने बघा आता पफ किती सुंदर क्रिएट झाला आहे. याला आपण आणखी एक टक्स मारणार आहोत, त्यामुळे आणखी ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते. तर ती तुम्हाला मी पुढं दाखवतेच आहे. आता याला आपण खालून पट्टी जोडून घेऊ. तर पट्टी एकसारखी करून घ्यायची. कुठला एकसारखी पट्टी करून घ्यायची आणि याला आता टिप देऊन घ्यायची. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकू आपण. आणि आता याला दाब टिप देऊन घ्यायची. जितकं ब्लाऊज तुम्ही दमाने आणि छान शिवाल तितकं ब्लाऊज छान बसतं. आता आपण इथं कट करून घेऊ आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकू. आता याला दुमडून आपण आतमधून टिप मारून घेऊ. तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर तुम्ही हात शिलाई पण करू शकताय, पण मी टिप मारून घेते. मॅचिंग दोरा असतो, टिप मारली तरी काही हरकत नसते. खालच्या बाजूने बघा आता ही टिप मारून झाली पूर्ण. आणि आकार बघा किती सुंदर आला आहे. आता याला आपण काच बटन पट्टी लावून घेऊ. तुम्हाला याचा स्पेशल व्हिडिओ लागत असेल तर मी दाखवल. आता व्हिडिओ पण खूप लांब होतो आहे, तरी पण डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवते. आपला क्लासच आहे. तर या पद्धतीने सिंगल कपडा खालच्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचा आणि याला टिप मारून घ्यायची. खालच्या बाजूने टिप लॉक करून घ्यायची आणि आता ही टिप सरळ आणायची वरती. आणि आता ही नखाने अशी प्रेस करून घ्यायची, नाहीतर तुम्ही दाब टिप दिली सुरुवातीला तरी पण चालेल. आता हा कपडा आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आणि नखाने प्रेस करून घ्यायचा. आणि हे बघायचं किती लांब येतं आहे, नाहीतर मग पुन्हा फोल्ड व्यवस्थित करून असा फोल्ड करून घ्यायचा. खालच्या बाजूने दिसला नाही पाहिजे आपला कपडा. आणि वरच्या बाजूने जो कपडा एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा. आणि या बाजूला आता आपण टिप मारून घेऊ. तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकताय, पण मी टिप मारून घेते. आता ह्या बघा एक पार्ट आपला तयार झाला, किती सुंदर झाला आहे. आता मी असाच दुसरा पार्ट तयार करून घेते. हे बघा आपले दोन्ही पण पार्ट तयार झालेत. पफ एकदम सुंदर आला आहे. घातल्यावर मी तुम्हाला दाखवतेच आहे. आणि गळ्याचे आकारसुद्धा एकसारखे आले. नाही आले गळ्याचे आकार एकसारखे तर ते कट करून घ्यायचे. आता याला आपण गळ्याला लेस लावून घेऊ. आता याला आपल्याला गोट मारायचं नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाठीला गोट लावला आहे डिझाईनला, तसंच याला पण लावायचा. तर समोरच्या बाजूने थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घ्यायची ही लेस आणि यावर लेसवर टिप मारून घ्यायची. या पद्धतीने बघा दमाने घ्यायची एकदम टिप मारत मारत. जितकं काम दमाने, आणि एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला दमाने करायची काही गरज नाही. कारण हात बसला म्हणजे बघा माणूस आपल्याला माहिती असतं काय कसं करायचं. तर हे बघा आपण आता इथं टिप मारून घेतली. खालच्या बाजूने बघून घ्यायचं आपली टिप व्यवस्थित आली आहे का. आता ही डबल फोल्ड पट्टी घेतली मी. आता ही आपल्याला आपण याला वरतून लावणार आहोत. तर या बाजूने वरती ठेवून बघायची. एक्स्ट्रा कपडा असेल तर कट करून टाकायचा. आणि आता ही यावर बरोबर ठेवून घ्यायची. आता यावर आपण पलटी मारून सुद्धा टिप मारू शकतो आहे, पण आता बोटाच्या साहाय्याने अंदाज घेत घेत या लेसवर टिप द्यायची आपल्याला. तर बरोबर लेसवरच टिप आली पाहिजे आपली. ते जे त्रिकोण आहेत ते बाहेर निघाले पाहिजेत, या हिशोबाने टिप घ्यायची. आता तुम्ही क्लास बघताय म्हटलं तुम्ही थोडंफार तुम्हाला येतच असणार आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित अशी टिप घ्या.
आता हा कपडा एक्स्ट्रा जो आहे तो कट करून घ्यायचा. कधी पण एक्स्ट्रा कपडा कट करत चला. आणि याला आता आपण कट देऊन घेऊ. नॉचेस म्हणतात, कट म्हणतात. त्यामुळं कसं होतं, आपले जे राऊंड शेप आहे तो व्यवस्थित येतो. तर या पद्धतीने बघा आता ते त्रिकोण बाहेर काढून याला आपण आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घेऊ. आता या पद्धतीने बघा आपण ही टिप मारून घेतली पूर्ण. गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही किती सुंदर आली आहे. तर या पद्धतीने बघा आता आपला गळ्याचा आकार आणि लेस गोटपेक्षाही सुंदर वाटते. आपल्याला जास्त शिलाई कशी घ्यायची, तर या पद्धतीने छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण व्यवस्थित करून दिल्या तर आपल्याला शिलाई पाहिजे ती येऊ शकते. ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही पण बाजू आपल्या तयार झाल्या. गळ्याचे शेप तुम्ही बघू शकता. आता हे आपण बाजूला ठेवू. आता ही घेतली आपण पाठीची बाजू. आता पाठीची बाजू ठेवून घ्यायची आणि त्यावर बरोबर उलट्या सुईच्या बाजू दोन्ही पण ठेवून घेत चला. आता ही मोजून बघायची आपला गळा व्यवस्थित येतो आहे का. तर गळ्याच्या बाजूने एकदम चिटकून आली पाहिजे, म्हणजे एकावर एक आली पाहिजे. शोल्डरच्या बाजूने कमी जास्त पडलं तर ते आपल्याला नंतर ॲडजस्ट करता येतो. आता याला टिप मारून घ्यायची. आपण काय करतो असतो, डीप गळा जर असेल तर टिप थोडी तिरकी घेत असतो. याला घेतली नाही तरी पण चालते, कारण आपला पाठीमागच्या बाजूने बोट नेक आहे. या पद्धतीने बघा आता पूर्ण आपलं शोल्डर तयार झालं आहे. दुसऱ्या बाजूने अशी टिप देऊन घेऊ आपण. बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवायचं. एकावर एकच आलं पाहिजे ती. आता ही 3 दिवसाचा जो क्लास आहे तो व्यवस्थित बघा. हे ब्लाऊज शिवून बघा. आता उद्याचा व्हिडिओ आपण घेणार आहोत प्रिन्स कटचा. ते पूर्ण डिटेलमध्ये आणि फिनिशिंगमध्ये कसं शिवायचं ते नक्की मी तुम्हाला दाखवते उद्या. तर उद्याच्या व्हिडिओला पण तयार राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे पार्ट एकावर एक ठेवून बघायचे. तुम्हाला मी म्हटले ना आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे. तर वरची बाजू बघा मोठी झाली, तर किती मोठी झाली तेवढी मोठी झाली. आपण वाटलंच तर ती कट पण करून घेऊ शकतो आहे तशी, पण आपण या ठिकाणी एक हे देऊ, टक्स देऊ, जेणेकरून मग आपल्या ब्लाऊजचा पफ आणखी सुंदर बसेल. तर या ठिकाणी कितीचं बसतं आहे, 1 इंचाचा. तर 1 इंचाचा टक्स घेऊ आपण या ठिकाणी. तर खालच्या बाजूने जी खालची कमरेच्या बाजूची पट्टी आहे त्या बाजूने आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. बरोबर 2.5 इंच घ्यायचं आणि ते पहिल्या टक्सच्या अंदाजे तिरपा टक्स घ्यायचा या ठिकाणी स्केलच्या साहाय्याने. पहिल्या टक्सपासून एक 1.5 इंच अंतरावर घ्यायचा मोजून टक्स आणि एक या बाजूने 1/2 इंच आणि त्या बाजूने 1/2 इंच असं 1 इंचाचा टक्स घ्यायचा. हा बघा आपला टक्स असा येईल. आता दुसऱ्या बाजूने पण आपण तसंच करू. अगोदर ठेवून मोजून माप बघायचं आणि खालच्या बाजूने या बाजूने पण 2.5 इंचावर असा टक्स घेऊ आपण. दोन्ही बाजू लेवलमध्ये पण येतील, आपलं ब्लाऊज छान पण बसेल आणि साईडने जो आपल्या कमरेचा भाग असतो तिथून आपली पट्टी बाहेर पण येणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात. हा बघा आपला टक्स तयार झाला. आता हा टक्स टिप द्यायची कशी, तर बघा असा उचलून घ्यायचा, तिरपा घ्यायचा थोडासा आणि इकडच्या बाजूने तुम्हाला वाटत असेल आता तिरपा आलं आता आपलं ब्लाऊज बिघडेल, पण नाही बिघडत. तर असं तिरपं धरूनच टिप घ्यायची याची. आता हा टक्स मारून घेऊ आपण. हा बघा पूर्ण टक्स तयार झाला आपला आणि शेप बघा आता कसा आला आहे. पफ आपला बघा किती सुंदर क्रिएट झाला आहे. दुसऱ्या बाजूने पण आपण अशी टिप देऊन घेऊ, टक्स मारून घेऊ.
हा बघा टक्स असा सरळ टिप घ्यायची आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचं. बघा पफ किती सुंदर आला आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे आपले पफ पण छान येतात. एवढे डिटेलमध्ये कोणी शिकवत नाही आणि शिकवत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून शिकू पण शकताय. पण आता ऑनलाईन तर इतकं याच्यापेक्षा डिटेलमध्ये काय शिकवणार, तर माझ्या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला बाही कमी पडली होती तर आपण त्याला तर जोड देणार आहोत. तर जोड काय करायचं, दोन्ही बाजूने पण जोड द्यायचा. म्हणजे कसं ते दोन्ही पण बाजू जोडाच्या पट्ट्या ज्या आहेत त्या फिटिंगमध्ये निघून जाईल. एका बाजून जर घेतल्या तर तो दिसेल जोड. तर खालच्या बाजूने अशी ठेवायची पट्टी, खालच्या बाजूने ठेवायची आणि वरच्या बाजूने वरतून ठेवायची एक्स्ट्रा कपडा. आता हा बघा मी खालच्या बाजूने खालून ठेवला आणि वरच्या बाजूने लावायचा. म्हणजे दोन्ही पण पार्ट आपले एकसारखे येतात. तर मी एकावर एक का ठेवते, लक्षात राहतं आपल्या खालची बाजू कोणती वरची बाजू कोणती. तर या बाजूने अशी टिप मारून घ्यायची. आता आपण जसं अस्तरला जोडले तसं ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याला पण अशीच जोड द्यायची या पद्धतीने. आता हे बघा आता या बाजूने पण जोडून झालं आहे आणि या बाजूने आता आपण जोड देऊन घेणार आहोत. आता हे दोन्ही पण बाजू जोडल्यात मी. आता ह्या एकावरच ठेवून एकसारख्या करून घ्यायच्या. एकसारखी कटिंग पण महत्त्वाची असते, त्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. आता हे बघा आपला जोड. आता हा कपडा आपला एक्स्ट्रा होऊ नये यासाठी आपण मोजून घेणार आहोत. तर आपली छातीची घडी कितीची होती, 9.5ची होती. आता एकावर एक 4 ठेवून घ्यायचे आणि एकसारखा एकदा सेप देऊन घ्या. आता आपली छातीची घडी किती होती, 9.5ची होती. तर बरोबर आपण 9.5वरच मार्किंग करणार आहोत आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा. बघा तुम्ही. आता आपण जसं ते अस्तर जोडले तसं बाई जोडून घेतले आता दोन्ही पण. आता ह्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या एकसारख्या बाजू. एकसारख्या बाजू समोरासमोर आल्या पाहिजे म्हणजे आपली बाही चुकत नाही. आणि ज्या बाजूने खाच आहे त्या बाजूने खाचच्या बाजूने खाचच आली पाहिजे, असं करून घ्यायचं. आता बघा आता याला आपण पलटी मारून शिवणार आहोत. तर यामध्ये पण आपण लेस लावणार आहोत. आपल्याला छान ब्लाऊज शिवायचं त्यामुळे यामध्ये पण शिवणार आहोत. तर यामध्ये कशी ठेवायची बघा, आतल्या बाजूने मी तुम्हाला सांगितलं कोण आतल्या बाजूने आले पाहिजेत अशी ठेवायची. बरोबर बोटाच्या सहाय्याने प्रेस करत अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. आता बरोबर अशी टिप मारत शेवटपर्यंत चला. आपल्याला दिसतंय पण ते ट्रान्सपरंट ब्लाऊजमधून. आणि जर तसं नसेल जमत तुम्हाला तर अगोदर अस्तरला लावून घ्या आणि मग ब्लाऊज पीसला अटॅच करा. पण जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर मग या पद्धतीने करा. पण तुम्ही नवीन शिकत असाल तर अगोदर अस्तरला जोडून घ्या आणि नंतर पुन्हा याच्यावर ठेवा मग तो ब्लाऊज पीस. आता व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी तुम्हाला असं डायरेक्ट सांगितलं. हे बघा आता जोडून झाली. आतमधल्या बाजूने बघा तुम्ही एकदम किती सुंदर फिनिशिंगमध्ये आली. आणि आता यावर आपण दाबटीप देऊन घेऊ. सरळ अशी दाबटीप घ्यायची. दाबटीपमुळे ब्लाऊज छान वाटतं पण आणि बसतं पण. आता एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा. बघा किती सुंदर आली फिनिशिंग पण आतल्या बाजूने पण. आता साईडने पूर्ण पॅक करून घ्यायचं ती बाही. आता ही बघा मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेतल्या. आता आपण ब्लाऊजला लावणार आहोत. तर अगोदर शोल्डर बघायचं ब्लाऊजचं कमी जास्त कुठं होतं आहे. ज्या ठिकाणी जास्त झालं आहे त्या ठिकाणी थोडासा असा आकार कट करून घ्यायचा. एकसारखा येईल असा आकार कट करून घ्यायचा, जागेवरच कट नाही करायचा. आणि आता ब्लाऊजमध्ये बघायचं आपली मागची पुढची बाजू कोणती आहे. जे खाच आहे तिच्या बाजूने ती बाजू फ्रंटची असती आणि जी सरळ असती थोडंसं राऊंड शेपमध्ये मोठी असती ती बॅकची असते. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा.
थोडासा सुद्धा एक्स्ट्रा ठेवायचा नाही. सेंटरपाशी ठेवून बरोबर मोजून बघायची आणि मग जिथपर्यंत बाई पोचते तिथपर्यंत लावायला सुरुवात करायची आणि एकदम दमाने अशी व्यवस्थित बाई लावून घ्यायची. बरोबर लावत चला. बरोबर शेवटपर्यंत घ्यायची. थोडं कपडा कमी जास्त पडलं तर काही हरकत नाही, तो फिटिंगमध्ये निघून जाणार असतो. आता ही बघा बाही लावून झाली आपली. आता ती मोजून बघायची, दुसरी बाजू पण लावून घ्यायची. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून घ्यायचा. कुठपर्यंत वाटतं आपल्याला एक्स्ट्रा दिसतोय तिथपर्यंत कट करून घ्यायचं. मोजून बघायचे एकदा. एक्स्ट्राचा कपडा जर थोडासा कमी जास्त एकसारखा नसेल तर तो कट करून टाकायचा. आणि आता लावायला सुरुवात करायची. बरोबर दमाने अशी लावायला सुरुवात करायची. आकार आहे त्याप्रमाणे आकाराप्रमाणे हात फिरवत चला. या पद्धतीने हात फिरवत घ्यायचा. झाली पण बाई आपली तयार. आता फिटिंग राहिली आपली. तर हा कपडा खालचा स्ट्रेट करून घ्यायचा. आपण टक्स मारल्यामुळे तो थोडासा तिरका झालेला असतो. आता एकदा मोजून माप बघायचं व्यवस्थित आहे का, आणि याला आता फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे कशी आतमध्ये जातो मग हा कपडा. अगोदर सोयीच्या बाजूनेच घ्यायची देऊन. आणि एक्स्ट्रा कपडा जो येत असेल तो कट करून टाकायचा. आता दुसऱ्या बाजूने फिटिंग करून घेऊ आपण. बरोबर साईडने टिप घेत चालायची. शेवटपर्यंत टिप घ्यायची आणि हा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. बघा आता आपला ब्लाऊज पूर्ण तयार झाला आहे. आता आपण फिटिंगची शिलाई घेऊ. एकदम व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. ते बघा साईडला आपल्या ज्या काखेतल्या पट्ट्या आहेत त्या समोरासमोरच आल्या पाहिजेत आर्महोलची. म्हणजे तेव्हा आपलं ब्लाऊज एकदम व्यवस्थित आलं आहे असं वाटतं. आणि आता हे एकावर एक ठेवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करून घ्या. बरोबर मध्ये ठेवायचे ते काच बटन पट्टी. बरोबर बघायचं ब्लाऊज व्यवस्थित आलं आहे का आपलं. आता याला फिटिंगची आपण मार्किंग करून घेऊ. तर आपली कंबर किती आहे 34, तर आपण 8.5 घेणार आहोत. आणि आपली छातीची गडी 38ची आहे तर 9.5वर मार्किंग करणार आहोत. आणि आपली बाही बरोबर बाही गोलचा अर्धा 13 आहे तर 6.5वर मार्किंग करणार आहोत आपण. आता याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. शिलाई कधी पण आपण जरी आता मार्किंग केली त्यावर टीप घेतली आणि सरळ जरी टीप घेतली तरी आपल्याला तेवढी टीप मारावीच लागते. तर आपल्या हिशोबाने बरोबर अशी फिटिंग करून घ्यायची. आणि मग वाटलंच तर कस्टमर आलं की त्यांना घालायला पण द्यायचं आणि त्यांना विचारायचं कुठं कमी जास्त सैल वगैरे वाटतंय का, त्यांना त्या ठिकाणी लगेच टीप मारून द्यायची. एवढी खबरदारी घ्यायची आपण.
आता बरोबर इकडं पण मोजून तसंच माप घ्यायचं. जी हुकची पट्टी काजेची पट्टी ती सोडून देऊन माप घ्यायचं या बाजूनी. आता याला पण फिटिंगची शिलाई मारून घेऊ. 2-3 शिलाई मारायच्या फिटिंगच्या, म्हणजे कसं कस्टमरला जर उसवावं लागलं तरी मग ते उसवू शकतात. 3-3 वेळा आपल्याकडे घेऊन येऊ शकत नाही मग असं. तर मी तुम्हाला इतका डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितला आहे, प्रत्येक कट छाट प्रत्येक माप. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टिचिंग क्लास तुम्हाला जमतो आहे का, आवडतो आहे का, जर कोणाला करायचा असेल तर त्याला व्हिडिओ शेअर करा. तर या पद्धतीने बघा आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे, एकदम छान असं फिटिंगमध्ये आणि फिनिशिंगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आता याला प्रेस केली की अतिशय सुंदर बसेल. कधी पण ब्लाऊजला प्रेस करूनच घेत चला. तर या पद्धतीने बघा आता पाठीचं डिझाईन इतकी सुंदर झाली आहे बघा. आणि फ्रंटची बाजू पण बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने बघा हे ब्लाऊज पूर्ण तयार झालं, पूर्ण फिनिशिंगमध्ये. तर या ठिकाणी कुठं जाड्या-गुड्या वगैरे नाही आहे. फ्रंटला पण खूप छान बसलेलं आहे. आणि बॅक साईडची ही डिझाईन बघू शकता तुम्ही किती सुंदर आली. आणि अजिबात कुठंच अशा रेषा वगैरे गड्या वगैरे अजिबात पडलेल्या नाही आहे. तर या पद्धतीने आपला क्लास पुढचे प्रत्येक व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.